चला नमस्कार. हे बघा सकाळी सकाळी मस्त रांगोळी पण झाली गुढीपाडव्याची. खूप छान सुंदर रांगोळी. आमचं झाड पण बघा किती चांगलं दिसतंय. आणि हे बघा इथं मी फुलं सकाळी सकाळी आता तोडायला घेतले. गुलाबाचे फुलं पण दारी मस्त लागलेले होते. पुन्हा शेवंतीचे, मोगऱ्याचे सगळे फुलं तोडून घेतले. मस्त सकाळची सुंदर सकाळ मस्त झालेली आहे. आजचा दिवस गुढीपाडव्याचा. सकाळीच आम्ही तयारी केली घरातले कामं आटपून. आणि आता आपल्याला गुढीची पण तयारी करायची. तर आम्ही खाली उतरून आलो. खाली उतरल्यावर आम्ही अशी गुढीला सर्व तयारी केली. नवीन वर्षाचा पहिला सण गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप भरभरून शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं जावो ही श्रीचरणी प्रार्थना. आणि हे बघा इथे आता मी गुढी सर्व बांधून वगैरे घेतलेलं आहे. जे जे आपल्याला गुढीला बांधायचं असतं ते सर्व. माझ्या हाताखाली पूजाही मला मदत करत होती. तिच्यासाठी पण आता हा आपल्या घरचा दुसरा गुढीपाडवा सण आहे, दुसऱ्या वर्षाचा. गेल्या वर्षी पण होती ती, पहिलाच पाडवा होता गेल्या वर्षीचा. यावर्षी तिचं दुसरं वर्ष आहे तिलाही. आता तिलाही आपल्या घरच्या सणांची सगळी माहिती झालेली आहे. सण कसे साजरे करायचे काही सांगावं लागत नाही तिलाही. हे बघा मस्त गुढी आम्ही उभारून म्हणजे बांधायला घेतली. सगळं पूजा साहित्य लावून त्याला पूजेचं. आणि बांबू मोठा असल्या कारणानं कसं व्यवस्थित बांधावं वगैरे लागतं. हे बघा इथे सर्व तयारी झाली आता. आणि आता इथे शुभमला मी सांगितलं की तू उभी कर म्हणून गुढी आणि बांधून दे. हे बघा दोघांच्या हाताने उभारून घेतली गुढी आणि त्याला मी बांधायला लावलं की अशा प्रकारे बांध म्हणून त्याला दोरीने. खूप चांगला दिवस आहे आज. वर्षाचा पहिला सण आहे आपला हा. त्याचे पप्पाही खाली होते पण तरी पण त्याला म्हटलं मी तू बांध म्हणून. कारण मुलांनाही ह्या गोष्टी जमल्या पाहिजेत, सणवार समजले पाहिजेत, सगळं काही करता आलं पाहिजेत. त्याकरता त्या दोघांना सांगितलं की तुमच्या हाताने गुढी उभारा आणि व्यवस्थित बांधाई दोरीने. नंतर मी पूजा करायला बसली. बसली. साधी सिंपल पूजा असते पण महत्त्व खूप असतं या दिवसाला. माझी पूजा झाल्यानंतर मग पूजा पण आली पूजा करायला.
हे बघा, आता पूजाला म्हटलं की तू पूजा करून घे. ती बसली पूजा करायला. तिची पूजा झाल्यानंतर आम्ही काही फोटो वगैरे काढले. त्यांनी काढले, दोघांनी, माझेही काढले. नंतर स्वयंपाक तर झालेलाच होता, थोडा काही बाकी राहिलेला होता. मग आम्ही स्वयंपाक करून आणखीन नैवेद्यही दाखवून घेतला. हे बघा, आणि नैवेद्य वगैरे लवकरच पूजा वगैरे केली आम्ही. नैवेद्यही दाखवला, कारण संध्याकाळी आम्हाला गावाला जायचं होतं. इथे फोटोशूट केले. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. धन्यवाद.